नमस्कार मंडळी, आज एक नवा सफर, एक नवीन अनुभव. And today we are stepping into a winter wonderland exploring Solang Valley and Sisu in our rented car. मनाली मार्केट सोडताच समोर उलगडू लागला एक स्वप्नवत प्रवास. एका बाजूला स्नोई माउंटन्स तर दुसऱ्या बाजूला ब्यास रिव्हरच्या शांत लाटा. पण हिवाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन आम्ही वाटेत एका लोकल शॉपमध्ये थांबलो. इथून पुढे थंडी आणखी वाढणार होती, म्हणून हेवी ड्युटी जॅकेट्स, ग्लोव्ज आणि बूट्स घेतले, कारण सोलांग आणि सिसूमध्ये तापमान 0च्या खाली जाऊ शकतं. पुढे निघताच रस्ते जणू बर्फाच्या स्वप्नात घेऊन जात होते. मनाली मार्केट ते सोलांग व्हॅलीचा हा 14 किलोमीटरचा प्रवास साधारण 30-40 मिनिटात पूर्ण होतो. पण प्रत्येक वळण सिनिक आहे आणि काही वेळातच आम्ही सोलांग पार करत अटल टनलच्या दिशेने निघालो. 9 किलोमीटर लांब जगातील या सर्वात उंचावरच्या हायवे टनलमधून जाताच एका नवीन दुनियेत प्रवेश केल्यासारखं वाटलं. आता आपण फायनली अटल टनलला पोहोचलेलो आहोत गाईज. अँड ॲज यू कॅन सी द व्ह्यूज, ओ माय गॉड, बघा. अँड दिस इज द अटल टनल. इथून पुढे आम्हाला सिसू पोहोचायचं होतं, जो सोलांग पासून 25 किलोमीटर लांब आहे. पण हा प्रवास फक्त अंतराचा नव्हता, हा एक सिनेमॅटिक जर्नीचा भाग होता, जिथे प्रत्येक शिखर, प्रत्येक वळण आणि प्रत्येक लँडस्केप एक नवीन गोष्ट सांगत होते. नमस्कार मित्रांनो, कशा सगळे. मी निदान पाटील स्वागत करतो तुमचं अजून एका आपल्या नवीन एपिसोडमध्ये. आणि आत्ता तुम्ही माझ्या मागे जी बघत आहात ती आहे आपली सिसू लेक. आणि तुम्ही हा सगळा पूर्ण परिसर बघू शकता. हा आमचा मित्र पहिल्यांदा आलेला आहे मनालीला. कसं वाटतंय तुला बर्फ बघून? भाई तू खूप लकी आहे, कारण की पहिल्यांदा तू मनालीला आलाय आणि तू डायरेक्ट ह्या पॉईंट पर्यंत पोहोचलाय सिसूला. असं खूप लोक, कारण की खूप लोकांना भाई सिसूपर्यंत पोहोचता नाही आहेत, खूप साऱ्या रिझन्समुळे. रस्ता बंद होतो, अटल टनल बंद असतो कधी कधी, आणि ते सुद्धा आम्हाला 4x4 पण नाही करायला लागलं. आम्ही इथे अल्टोमध्ये, भाई हिमाचलची लोक इकडे अल्टोला इकडची राणी, पहाडो की राणी बोलतात. तर मग आम्ही त्या मस्त गाडीमध्ये बसून फिरून आलेलो आहे इथे. This is one of the must visit places of your life.
तुम्ही जर कधी मनालीला यायचा प्लॅन करत असाल तर मी तुम्हाला नक्की सांगेन की तुम्ही इथे या आणि ह्या जागेला व्हिजिट करा आणि आमच्यासारखेच सुंदर फोटोज व्हिडिओज काढा, मेमरीज बनवा. तर मग आता आजच्या दिवसात आपलं पहिलं डेस्टिनेशन जे की होतं सिसू ते झालेलं आहे. व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी करून आपण आता आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनला चाललो आहे, जे आहे सोलांग व्हॅली. सोलांग व्हॅलीला तिथे तुम्हाला रोपवे आहे, खूप सारे ॲक्टिव्हिटीज आहेत जे की तुम्हाला मी तिथे जाऊन दाखवीन. त्याच्या आधी एकदा हा मस्तपैकी फायनल व्ह्यू बघून घ्या. आणि ही आहे आपली पहाडो की राणी अल्टो. ही आम्ही बुक केली एका दिवसासाठी. ह्याचे सगळे चार्जेस मी तुम्हाला सोलांग व्हॅलीला पोचून मस्त एका ठिकाणी बसून आपण गप्पा मारू. मी तुम्हाला त्या दादांसोबत सुद्धा सगळी इन्फॉर्मेशन त्यांना सांगायला सांगेन. सो जेणेकरून तुम्ही जेव्हा इथे याल तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि बार्गेन करून त्यांच्यासोबत एका दिवसाची डील करू शकता. मित्रांनो, आता आपल्यासोबत आहेत शेर सिंग. यांच्याकडून आम्ही मनालीला कार बुक केली आहे आजच्या दिवसासाठी सिसू आणि सोलांग व्हॅली फिरायला. यांचा ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे. यांचं नाव आहे शेर सिंग. तर मग आपण आता आज ह्यांच्याकडून जाणून घेऊया की हे तुम्ही समजा मनालीला येत असाल तर मग ह्यांच्याकडून तुम्हाला काय काय सर्व्हिस प्रोव्हाइड करतात हे लोक आणि तुम्हाला काय काय फिरवतात. तर मग सर, जर तुम्ही माझ्या ऑडियंसला शॉर्ट में आप बता दो कुछ तो कि आपका कौन सा ट्रिप्स रहता है और क्या क्या आप घुमाते हो. आप जैसे कि हमारा रहेगा अपना सोलांग वैली, सिसु, अटल टनल्स और साथ में कुल्लू रहेगा, मनाली रहेगा, उसमें पैराग्लाइडिंग, राफ्टिंग भी रहेगा. ओके. तो उसमें जिसका जैसे आपको लगता है कि भाई हमने कहाँ जाना है, कैसे, वो उसका पैकेज उस टाइप से बनेगा. वो मिनिमम रेट्स में रहेगा और जो हमारा कोई एक्स्ट्रा नहीं रहेगा. और हमारा जिस भी गाड़ी की रिक्वायरमेंट हो उसको हम प्रॉपर तरीके से गाडी काढते हैं. सर्वात इम्पॉर्टंट ट्रिप, तुम्ही जेव्हा असं कुठे गाडी हायर करता तेव्हा तो समोरच्या माणसाला इच्छा सुद्धा पाहिजे तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवायची. तर मग ते भैया खूप चांगलं दाखवतात आपल्याला आणि खूप फॅमिली फ्रेंडली सुद्धा आहेत आणि सेफ आहेत मुळात. तर डिपेंड करता है सर, कस्टमर किस टाइप की रिक्वायरमेंट रहती है वैसी रहेगी. हमारे पास आपके पास मतलब हर एक गाड़ी रहेगी, अवेलेबल रहेगी. 4x2 भी रहेगी, 4x4 भी रहेगी हमारे पास, ट्रैवलर भी रहेगी. और मतलब मैक्सिमम गाड़ी जैसी रिक्वायरमेंट रहेगी, रिक्वायरमेंट के हिसाब से हम उसको बराबर. मतलब अभी इधर ये साइड आना है, अटल टनल शुरू रहेगा तो हम लोग डिजायर और स्विफ्ट से आ सकते हैं अगर 4 लोग रहेंगे. अगर 6-7 लोग रहेंगे तो आप एक्सेल मतलब 7 सीटर का भी आप अरेंज करा के दे सकते हो जैसे रिक्वायरमेंट के वैसे. जी बिल्कुल. और अटल टनल अगर बंद रहेगा इन केस, मैं आपको बता दूं अभी की अटल टनल समजा बंद असेल तर तुम्हाला सोलांग व्हॅली पर्यंतच येता येतं छोट्या गाडीने आणि तिथून तुम्हाला 4x4 व्हेकल करायला लागतात. त्याचे चार्जेस वेगळे असतात. ते सगळं मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन. तर मग थैंक यू सो मच भैया. आता अभी हमारा आधा ट्रिप बाकी है तो हम लोग सोलांग के तरफ चल रहे हैं और पीछे मस्त व्ह्यूज है. ही आमची अल्टो आहे, हिमाचलची राणी बोलतात हिला पहाडो की राणी बोलतायत. तर मग ही आम्ही गाडी बुक केलेली आहे 4 जणांसाठी. आम्हाला बजेटमध्ये हवं होतं, सफिशियंट होतं कारण की आम्ही विदाऊट सामान ट्रॅव्हल करतोय, आमचं सगळं सामान हॉटेलमध्ये. त्यामुळे दिस वॉज द ग्रेट डील आणि आम्हाला ही डील मिळाली. तुम्हाला स्क्रीनवरती रेट्स दिसत असतील. तर मग पुढे अजून आपण आता सोलांगला जाऊया आणि तिकडचे डिटेल्स मी तुम्हाला तिथे जाऊन देईन.